पुढचा टायर हा सुद्धा फुटलेला होता। त्यामुळे तो वाहन वायबल झाल्यामुळे समोरून येणाऱ्या टू व्हीलरवर ते वाहन धडकलेलं आहे। 7 लोक त्याच्यामध्ये होते। वाघमारे कुटुंबातले 2 लोक होते, गांगुर्डे आणि जाधव असे 3 परिवार त्यामध्ये होते। एक लहान मुलं आहे 2 वर्षाचं, तेही त्याच्यामध्ये होते। त्या 7 लोकांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। ड्रायव्हरची चुकीमुळे होत असेल तर त्या बाबतीमधलं RTO विभाग, ड्रायव्हरचं प्रशिक्षण, या संदर्भातले सायनेजेस, रस्त्याची परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो। एकाच ठिकाणी 7 लोकांचा मृत्यू झाला, याचा अर्थ हे ब्लॅक स्पॉट इथे निर्माण झालेला आहे आणि हा ब्लॅक स्पॉट इरॅडिकेट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात। नाशिक दिंडोरी रोडवर झालेल्या अपघातात 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या अपघात स्थळावरती आपण आहोत आणि मागच्या बाजूला ही अल्टो गाडी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। याच अल्टो गाडीचा हा राईट साईडचा टायर जो आहे तो फुटला आणि त्यानंतर या चालकाचा त्यावरचा ताबा सुटला आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला या अल्टो गाडीने जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ही जी अल्टो गाडी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते, या अल्टो गाडीमध्ये एकाच कुटुंबातले 5 ते 6 लोक जे आहे ते प्रवास करत होते। हे लोक जे आहे ते दिंडोरीवरून अर्थात वणीवरून नाशिकच्या दिशेनं जात होते आणि समोरून जी आहे दुचाकी ती नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे। ज्या ठिकाणी हा अपघात घडला ते अपघाताचं ठिकाण जर आपण बघितलं तर हा नाशिक सापुतारा रोड आहे, गुजरात हायवे आहे। केवळ 2 पदरी हा रस्ता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातल्या नागरिकांची अशीच मागणी आहे की हा रस्ता जो आहे तो चौपदरीकरण करावा, मात्र ती मागणी पूर्ण होत नाही। त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय। आज देखील या अपघातामध्ये 7 लोकांचा जो आहे तो दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। पोलिसांकडनं घटनास्थळाचा पंचनामा केला जातोय। अपघातातली दुचाकी जी आहे ती देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। हा अपघात नेमका कसा घडला हे जर समजून घेतलं तर याच महामार्गावरनं ह्या दोन्ही गाड्या समोरून येत होत्या। त्याच वेळेला अल्टो गाडीचा टायर फुटला आणि त्याचा तोल जो आहे गाडी चालकाचा गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर ही गाडी या दुचाकीला घेऊन थेट या पाण्यामध्ये, हे जे डबकं आपल्याला पावसाच्या पाण्याचं साचलेलं रस्त्याच्या कडेला पाहायला मिळतंय, यामध्ये ही गाडी जाऊन पडली आणि पूर्णतः पलटी झालेली होती। हे लोक जे आहे ते अपघातानंतर बेशुद्ध झाले असावे, दुचाकीवरील आणि या अल्टोमधील देखील, आणि त्यामुळे ह्या लोकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला। कारण रात्रीची वेळ होती, 12-12:30 वाजेची वेळ होती आणि त्या वेळेमध्ये या लोकांना मदत कार्य, बचाव कार्य होऊ शकलं नाही आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असावा अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांकडनं वर्तवला जातोय। घटनास्थळावरती वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते दाखल झालेले आहे, पोलिसांकडनं पंचनामा केला जातोय। मात्र या सगळ्या अपघाताच्या घटनेमुळे नाशिक वणी जो रोड आहे त्याच्या चौपदरीकरणाची मागणी पुन्हा एकदा अशा पद्धतीनं या अपघाताच्या घटनेनंतर जोर धरू लागलेली आहे। कारण या रोडवरती आत्तापर्यंत शेकडो लोकांचा जीव जो आहे तो गेलेला आहे, मात्र तरी देखील हा रस्ता चौपदरीकरण होत नाही। त्यामुळे या नागरिकांचे जीव अशा पद्धतीनं किती जीव जाणार आणि किती जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार आणि प्रत्यक्षामध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार, अशा प्रकारचे प्रश्न या सगळ्या अपघाताच्या घटनेनंतर उपस्थित केले जात आहे। नाशिककडून वणीकडे जाणारे वाघमारे, गांगुर्डे आणि जाधव परिवार यांचे 7 सदस्य अल्टो गाडीमधून वणीकडे रात्री उशिरा जात होते। या दरम्यान दिंडोरी शहरापासून पुढे आल्यानंतर रस्ता सरळ आहे, चांगला रस्ता असल्यामुळे वाहनाचं स्पीड जास्त होतं आणि आता अशी माहिती मिळते आहे की ते वाहनाचा पुढचा टायर हा सुद्धा फुटलेला होता। त्यामुळे तो वाहन वायबल झाल्यामुळे समोरून येणाऱ्या टू व्हीलरवर ते वाहन धडकलेलं आहे आणि त्याची पलटी होऊन शेजारच्या नाल्यामध्ये ते पडलेलं आहे। नाल्यामध्ये पाणी असल्यामुळे त्या पाण्यामध्ये नाकातोंडात पाणी जाऊन आणि या ठिकाणी दुसरे कोणी व्यक्ती नसल्यामुळे काही वेळ तर तसेच अवस्थेत राहिल्यामुळे त्यांचं ड्राउनिंगमुळे डेथ झालेली आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे। परंतु डॉक्टरांचा रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे आणि यानंतर खरं कारण त्याचं समजू शकतं। वाहनांचं इन्स्पेक्शन आणखी बाकी आहे। RTOकडून या बाबतीतलं इन्स्पेक्शन होईल। इन्स्पेक्शननंतर वाहनामध्ये खरोखरच काही खराबी होती किंवा इतर काही कारणं आहेत या संदर्भातला शोध लागला। किती लोकांचा आकडा समोर 7 लोक त्याच्यामध्ये होते। वाघमारे कुटुंबातले 2 लोक होते, गांगुर्डे आणि जाधव असे 3 परिवार त्यामध्ये होते। एक लहान मुलं आहे 2 वर्षाचं, तेही त्याच्यामध्ये होतं। ह्या 7 लोकांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। दुचाकीला नक्की धडक कशी बसली?
वाहन वायबल झाल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जे 2 लोक होते त्यांच्या अंगावरती वाहन गेलं आणि त्याची पलटी झाली. त्यांची परिस्थिती कशी आहे? त्यांच्या आता सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी आहेत, परिस्थिती त्यांची सुधारते आहे. हे कुटुंब नाशिकला नेमकं कायसाठी गेलं होतं त्याची काही माहिती हां, ते वाढदिवस त्यांच्या नातेवाईकाचा वाढदिवस असल्यामुळे ते साजरा करून ते उशिरा त्यांच्या गावी परत चाललेले होते. सर, आपण बघितलं तर या रोडवरती अपघात हे नेहमीचेच झालेले आहे. अनेकांचा जीव गेला आहे. मागे देखील राज्यभरामध्ये सर्वाधिक अपघात हे नाशिक ग्रामीणमध्ये झाल्याचं समोर आलं होतं. आता या घटनांकडे तुम्ही कसं बघताय, काय उपाययोजना केल्या जातात? ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे मृत्यू होतात निश्चितपणे त्याचे ब्लॅक स्पॉट्स हे आयडेंटिफाय केले जातात. ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करताना मृत्यूचं कारण किंवा अपघाताचे कारणं शोधली जातात. हे अपघाताचं कारण जर रस्त्याच्या कारणामुळे असेल तर संबंधित विभागाला ब्लॅक स्पॉटच्या संदर्भातील विशेष निधी असतो. त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कमिटी आहेत आणि त्याच्या माध्यमातून रस्त्याचे दुरुस्ती किंवा जर वळण असेल तर वळण काढण्याचं काम हे त्यानिमित्ताने त्या PWD आणि संबंधित ज्यांचे रस्ते आहेत ते त्या अथॉरिटी करत असतात. जर ड्रायव्हरची चुकीमुळे होत असेल तर त्या बाबतीमधलं RTO विभाग, ड्रायव्हरचं प्रशिक्षण, या संदर्भातले सायनेजेस, रस्त्याची परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो. एकाच ठिकाणी 7 लोकांचा मृत्यू झाला, याचा अर्थ हे ब्लॅक स्पॉट इथं निर्माण झालेला आहे आणि हा ब्लॅक स्पॉट इरॅडिकेट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. खासदारांनी काही बोर्ड्स कुठे नाही आहेत किंवा या ठिकाणी रस्ता वाईडनिंगचा एक विषय प्रस्तावित आहे, तर या संदर्भात आपल्या डिपार्टमेंटकडनं काय पुढाकार घेतला जाऊ शकतो? हे ब्लॅक स्पॉट साधारणतः जिल्ह्यामधले सर्व ब्लॅक स्पॉट्स याच्या बाबतीमधलं आत्ताच गेल्या महिन्यामध्ये हा सर्वे पूर्ण झालेला आहे. प्रत्येक ब्लॅक स्पॉटचं काय कारण आहे, कोणत्या विभागाने काय करणं अपेक्षित आहे या संदर्भातला सर्वे हा ट्रॅफिक विभाग नाशिक ग्रामीण यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी पूर्ण करून त्यांनी एक अहवाल सादर केलेला आहे. हा अहवाल आम्ही जे ब्लॅक स्पॉट इरॅडिकेशन कमिटी आहे त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आणि जिल्ह्यामधले ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे ब्लॅक स्पॉटमुळे अपघात होत आहेत आणि मृत्यू होत आहेत त्या ठिकाणी तशा प्रकार होऊ नयेत आणि ते इरॅडिकेट केले जावेत, ते नाहीसे केले जावेत, यासाठी शासन स्तरावर त्याचा प्रयत्न केले जातात. हा रस्ता जर आपण बघितला तर अरुंद रस्ता आहे. या रस्त्यावरची वाहतूक जर बघितली तर मोठ्या प्रमाणात आहे. हा रस्ता चौपदरीकरण होईल का तुम्हाला? कारण अपघाताचं प्रमाण वाढलंय, रहदारी पहिल्यापेक्षा 10 पटीने वाढली आहे. सध्या या बाबतीमध्ये सध्या कोणतं प्रपोजल आहे, शासन स्तरावर काय पेंडिंग आहे या संदर्भात मला नक्की माहिती सांगता येणार नाही. परंतु जो रस्ता सध्या दिसतो आहे तो दिंडोरीपासून बाहेर येईपर्यंत हा चांगला रस्ता आणि सरळ रस्ता असल्यामुळे त्याचं स्पीड साधारणतः वाढलेली शक्यता आहे आणि अचानकपणे या ठिकाणी वळण आहे, जो अपघात आहे अपघाताच्या ठिकाणी वळण आहे, त्यामुळे ते स्पीड कंट्रोल न झाल्यामुळे आणि टायर फुटल्यामुळे कदाचित हा अपघात झालेला असावा असं साधारणतः दिसतं आहे. सर, हा गुन्हा दाखल झाला का? येस, ते काम चालू आहे, सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.